महाराज की जय। श्री शुकदेव जी महाराज की जय। यानंतर वर्णन करतायत श्री सूतजी महाराज की जेव्हा नैमिषारण्याच्या पावन भूमीमध्ये 88,000 शौनकाधिक ऋषी आले, त्यांना यज्ञ करायचा होता। कोणत्या पवित्र स्थानावर यज्ञ करावा म्हणून ब्रह्मदेवाजवळ गेले, विष्णूकडे गेले। भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं आणि ज्या जागेवर स्थिर झालं त्या जागेला नाव पडलं चक्रतीर्थ। आजही ते चक्रतीर्थ नैमिषारण्यामध्ये आहे। जर कोणी 2 धाम यात्रेला गेलेले असतील तर त्यांनी नैमिषारण्यामध्ये चक्रतीर्थाचं दर्शन केलं असेल। त्याच नैमिषारण्यामध्ये चक्रतीर्थावर 88,000 शौनकाधिक ऋषी आले आणि त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली। यज्ञ याग होम हवन करू लागले। सकाळपासून दुपारपर्यंत यज्ञ होऊ लागला, परंतु अर्धा दिवस जो होता दुपार नंतरचा तो व्यर्थ वाया जायला लागला। जेव्हा वेळ व्यर्थ वाया जायला लागला, 88,000 शौनकाधिक ऋषी विचार करू लागले की उरलेल्या अर्ध्या दिवसामध्ये ही काहीतरी परमार्थ घडला पाहिजे, वेळ अजिबात वाया जाता कामा नये। असा विचार करणारे कोणीतरी विवेकी पुरुषच असतात की माझा वेळ व्यर्थ वाया जायला नको। कारण असे काही महाभाग असतात की जे नको त्या ठिकाणी बसून नको त्या चर्चा करत असतात। त्यांना जर विचारलं काय का बसलेले आहेत, ते म्हणतात टाइमपास करायला। म्हणजे देवाने त्यांना एवढा टाइम दिलेला आहे की तो त्यांना पास करून घालवावा लागतो। प्रत्येक क्षण आयुष्यातला फार महत्वाचा आहे। प्रत्येक वेळ आपल्या जीवनातली फार महत्वाची आहे। वेळेचा सदुपयोग ज्याने केला, ज्याने वेळेला जाणलं, वेळ त्यालाही जाणत असते। ज्याने वेळेचा चांगला उपयोग केला, वेळ त्याच्यावर चांगली वेळ आणत असते। पण कुणावर चांगली वेळ येते? ज्याने वेळेचा चांगला उपयोग केलेला असेल। म्हणून वेळ जीवनामध्ये फार महत्वाची आहे। एक क्षणाचं महत्व किती आहे? ज्याचे देहातून श्वास बाहेर पडत असतील त्याला विचारा की एका क्षणाचं महत्व किती आहे। की क्षणभर जरी मला जीवन प्राप्त झालं तरी क्षणभरामध्ये काही लोक येतील आणि मला भेटतील। क्षणभर जरी आयुष्य प्राप्त झालं तर मी त्या क्षणभरामध्ये काहीतरी करेन, पण तो क्षण त्याला वाढवून कधीही मिळत नसतो। तासाचं महत्व पेपर लिहिणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारायचं आहे की तासाचं महत्व काय आहे। जेव्हा तो 100 मार्काचा पेपर लिहित असतो तेव्हा त्याला समजते की एक तासाचं महत्व किती आहे, एक मिनिटाचं महत्व किती आहे। अजून जर 5-10 मिनिटं मला वाढवून मिळाले असते तर मी अजून काहीतरी या पेपरामध्ये लिहू शकलो असतो आणि माझे 10-5 मार्क अजून वाढले असते। कदाचित तेवढ्या 5-10 मार्कांकरता मी पहिल्या नंबरवरून कसा चुकलो हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याचं महत्व एका विद्यार्थ्याला विचारा। एका दिवसाचं महत्व काय असतं? एका गर्भवती स्त्रीला विचारा। एक दिवस ती बालकाला जेव्हा आपल्या गर्भामध्ये वाढवते आणि एक दिवसाला जसा तिचा त्रास वाढतोय, तिला आनंद वेदना होत आहे त्या बालकाला गर्भामध्ये सांभाळताना, त्यावेळेस त्या गर्भवती स्त्रीला विचारा की एक दिवसाचं महत्व किती आहे। महिन्याचं महत्व किती आहे। एखादा व्यक्ती जर सीमेवर देशाची सेवा करायला गेलेला असेल आणि त्याचं लग्न जमलेलं असेल, त्याला घराकडे यायचं असेल आणि त्याने पुन्हा जरी वरती अर्ज दिला की मला 1 महिना तरी सुट्टी द्या अशी विनंती केली, त्यावेळेस त्याला वाटतंय की माझा एक महिना या ठिकाणी जातोय, माझ्या महिन्यातले प्रत्येक दिवस या ठिकाणी जात आहेत आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये त्या प्रत्येक दिवसामध्ये माझ्या घरचे माझ्यापासून किती दिवस लांब आहेत, त्यांची भेट मला कधी होईल। म्हणून त्या व्यक्तीला विचारा एक महिना, एक दिवस, एक वर्षाचं महत्व काय आहे। 1 वर्षाचं महत्व काय आहे। जीवन जगणारे तुम्ही आम्ही
जेव्हा आपला वाढदिवस येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आत्ताच वाढदिवस मागच्या वर्षी झाला आणि एक वर्ष कसं निघून गेलं, या वर्षभरामध्ये मी काय केलं. एखादा विवेकवान पुरुष आहे तर तो वर्षभरातला विचार करतो, मी काय केलेलं आहे, काय केलेलं नाही. म्हणून वर्षाचं महत्व त्या प्रत्येक विचारी व्यक्तीला विचारा ज्याच्या जीवनातलं एक एक वर्ष कमी झालेलं आहे. म्हणून प्रत्येक मिनिट, प्रत्येक श्वास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष जीवनातलं फार महत्वाचं असतं. म्हणून एकही क्षण व्यर्थ वाया जायला नको. त्या महात्म्यांना वाटत होतं काय केलं पाहिजे. अशा वेळेस त्यांनी आपापसात चर्चा करायला सुरुवात केली की अशा स्थितीमध्ये चला आपण सत्संग करूया. पण सत्संग तर करायचा आहे, सत्संग करण्यासाठी कोणीतरी ज्ञानी व्यक्ती कथा सांगणारे, ज्ञान सांगणारे असावे लागतात. सत्संग तर करायचा आहे. म्हणून चर्चा जशी निर्माण झाली तशी भगवान परमात्म्याच्या कृपेने त्या ठिकाणी परम आत्मज्ञानी व्यासजींचे शिष्य श्री सूतजी महाराजांचं आगमन झालेलं आहे. श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय. श्री सूतजी महाराजांचं आगमन झालं आणि श्री सूतजी महाराजांना आलेलं बघितल्याबरोबर 88,000 शौनकाधिक ऋषी जागेवर उभे राहिले, हात जोडून नमस्कार केलेला आहे आणि म्हणू लागले, अहोभाग्य महात्मन आपलं आगमन झालं. बघा, इच्छा झाली सत्संगाची, सूतजी महाराजांचं आगमन झालं. परमार्थामध्ये ही असंच असतं. फक्त इच्छा झाली मनामध्ये की मला वारीला जायचंय, पण सोबत कोणी नाही, पैसाही पाहिजे. प्रश्न निर्माण झाला. भगवान परमात्मा अशी कृपा करतायत की जे वारीला जाणारे आहेत ते आपल्याला अचानक भेटतायत आणि आपल्याला म्हणतायत मलाही जायचं होतं वारीला, पण जोडीदार कोणीतरी पाहिजे होतं. तेवढ्या समोरची व्यक्ती म्हणते मलाही जायचं होतं, बरं झालं मी शोधच घेत होते आणि देवाच्या कृपेने तुम्ही भेटलात. याचा अर्थ फक्त पारमार्थिक इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशी इच्छा निर्माण झाली की भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हजारो पावलं पुढे येत असतात. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाऊल टाकावं लागतं. मनामध्ये इच्छा निर्माण झाली, गुरु करायचे आहेत, कुणाच्या हाताने माळ घालू, असा काही प्रसंग निर्माण होतो की जगदातले दिव्य असे महात्मे आपल्या जवळ येतात, त्यांची भेट होते आणि आपल्याला अचानक वाटतंय की माझी इच्छा होती आणि किती मोठा संयोग की लगेच महात्मे सुद्धा भेटले माळ घालण्यासाठी. म्हणजे फक्त इच्छा केली पाहिजे की मला हे करायचंय. एखाद्या व्यक्तीने संकल्प जरी केला की मला कथा ठेवायची आहे, मला पारायण करायचं आहे आणि आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तशी परिस्थिती जर नसेल तर भगवान परमात्मा अशी काही कृपा करतात, दया करतात की आपली अशी परिस्थिती होते की आपण दिव्य अशा कथेचं आयोजन एकटेही करू शकतात. अशी काहीतरी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होते की जे करण्यासाठी आपली इच्छा निर्माण झाली आहे ती आपली इच्छा पूर्ण होते. ग्रंथ नसेल तर कुठून तरी ग्रंथ कोणीतरी देऊन जातं. कारण काय आहे, आपल्या मनामध्ये भगवदीय इच्छा निर्माण झाली. म्हणून आधी भगवदीय इच्छा उत्पन्न होणं फार गरजेचं आहे. शौनकाधिक ऋषींना फक्त इच्छा निर्माण झाली होती की सत्संग श्रवण करायचा आहे आणि तेवढ्यात त्या ठिकाणी सूतजी महाराजांचं आगमन झालं. म्हणून सूतजी महाराजांना बघितलं. शौनकाधिक ऋषींनी उभं राहून श्री सूतजी महाराजांना नमस्कार केला.